स्ट्राईक रेटवरून शिवसेना भाजपमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं। शिवसेनेमुळे नुकसान झाल्याचा भाजपनं आरोप केलाय। सेनेमुळे भाजपला कमी जागा मिळाल्याचा आरोप केला जातोय। शिवसेनेच्या हॉटेल पॉलिटिक्सवरही यावेळी नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या घसरलेल्या स्ट्राईक रेटमुळे शिवसेना भाजपमध्ये जुंपली आहे। शिवसेनेला जास्त जागा दिल्यानं भाजपचं नुकसान झाल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केल्याचं सांगण्यात येतंय। तर भाजप आणखी जास्त जागा लढली असती तर कदाचित विक्रमी बहुमत भाजपला मिळालं असतं, असा दावा भाजप नेत्यांनी दिल्लीश्वरांसमोर केलेला आहे। स्ट्राईक रेटवरून शिवसेना भाजपमध्ये जुंपली। शिवसेनेमुळे नुकसान झाल्याचा भाजपचा आरोप। शिवसेनेमुळे काठावरचं बहुमत मिळाल्याची भाजपमध्ये चर्चा। मुंबई महापालिका निवडणुकीत बहुमत भाजप शिवसेना महायुतीला मिळालं असलं तरी भाजप शिवसेनेने जो अंदाज व्यक्त केला होता तसं यश मात्र मिळालं नाहीये। ठाकरे बंधूंनी भाजप शिवसेनेला बहुमतासाठी अक्षरशः झुंजवलं। भाजपनं विजयाचं जे विश्लेषण केलंय त्या विश्लेषणात शिवसेनेच्या कमी झालेल्या स्ट्राईक रेटमुळे भाजपचं नुकसान झाल्याचा निष्कर्ष काढल्याचं सांगण्यात येत आहे। शिवसेनेला 90 जागा दिल्यानं भाजपचं नुकसान झाल्याचं भाजपचं म्हणणं आहे। भाजपनं ठरवल्याप्रमाणे 150 जागा लढवल्या असत्या तर चित्र वेगळं असतं, असा दावा भाजप नेत्यांकडून करण्यात येतोय। शिवसेनेच्या 29 जागाच निवडून आल्यानं त्याचा परिणाम महायुतीच्या कामगिरीवर झाल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केल्याचा दावा करण्यात येतोय। शिवसेनेनं मात्र हे आरोप फेटाळून लावलेत। शिवसेनेला ज्या 90 जागा देण्यात आल्या होत्या त्यातल्या अनेक जागा मुस्लिम बहुल भागातल्या होत्या, असा दावा शिवसेनेनं केल्याची माहिती समोर आली आहे। शिवसेनेला मुस्लिम मतदार होईल असं सांगून शिवसेनेच्या गळ्यात काही जागा बांधण्यात आल्या। पराभव होईल अशा जागा शिवसेनेला मिळाल्यामुळे शिवसेनेला स्ट्राईक रेट राखता आला नाही, असा दावा शिवसेनेने केलाय। भाजपनंही शिवसेनेचा हा दावा फेटाळून लावलाय। जागा वाटप हे प्रत्येक वॉर्डचं विश्लेषण करून करण्यात आल्याचा दावा भाजपनं केलाय। जागा वाटपात उजवं डावं झालं नसल्याचा दावाही भाजपनं केलाय। अशी कोणतीही गोष्ट नाही। जागा वाटप हे प्रत्येक जागेचं व्यवस्थित ॲनालिसिस करून विविध पॅरामीटर्सचा विचार करून लोकल सेंटिमेंटचं लक्षात ठेवून या ठिकाणी जागा वाटप करण्यात आलेलं होतं आणि जे जागा वाटप झालं ते योग्यच होतं। त्याचं कारण असं आहे की जो निकाल लागला त्या निकालामध्ये हाफवे मार्क हा 114 होता आणि 114पेक्षा 4 जागा जास्त, म्हणजे 4 जास्त आल्या आमच्या हाफवे मार्कपेक्षा। त्यामुळे 118 जागा जिंकून महायुती एक स्पष्ट आणि पूर्ण बहुमत महायुतीने प्राप्त केलेलं आहे। आणि त्यामुळे याचा अर्थ हा होतो की जे जागा वाटप झालं, जे काही उमेदवारी देण्यात आली होती ही सगळी योग्य होती, हे निकालांनी स्पष्ट झालेलं आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानंही यावरून शिवसेनेला टोले लगावले। भाजपच्या लेखी शिवसेनेची उपयुक्तता संपली आहे, त्यामुळे पुढच्या काळात शिंदेना बाजूला काढलं जाईल असं राऊत म्हणाले। त्यांनी केंद्रीय नेतृत्वासमोर असं म्हटलेलं आहे की स्ट्राईक रेट भाजपचा कमी आला, एकनाथ शिंदे यांनी जास्त जागा लढल्यामुळं नुकसान झालं भाजपचं, असं थेट केंद्रीय नेतृत्वासमोर मांडलं। हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। महानगरपालिका निवडणुका संपलेल्या आहेत। निवडणुकांचं एक वर्तुळ पूर्ण झालेलं आहे, लोकसभा ते महानगरपालिका। भविष्यामध्ये एकनाथ शिंदे यांना आपल्याबरोबर ठेवायचं की नाही याच्यावर सुद्धा दिल्लीमध्ये लवकरच चिंतन आणि मंथन सुरू होणार आहे। भाजपनं शिवसेनेच्या हॉटेल पॉलिटिक्सवर नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे। राज्यातील भाजप नेत्यांनी दिल्लीतील भाजप हायकमांडकडे याबाबत नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे। या मुद्द्यावर जाहीरपणे भाजपचे नेते बोलायला तयार नाहीये, तर शिवसेनाही यावरून भाजपवर काही बोलण्याऐवजी विरोधकांवरच टीका करताना दिसते। नाराजगी व्यक्त करते अजिबात अशी कोणत्याही प्रकारची नाराजगी नाही। त्यांनी त्यांचं एकत्रीकरण केलं होतं, त्या ठिकाणी त्यांची कार्यशाळा होती, त्या ठिकाणी नवीन निवडून आलेल्या नगरसेवकांना मार्गदर्शन करण्याच्या दृष्टिकोनातून हे एकत्रीकरण होतं। अशाच प्रकारचं एकत्रीकरण मुंबई भाजप कार्यालयामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या निवडून आलेल्या नगरसेवकांचं झालं। काय आहे की काय म्हणतात ना की महफिल उनकी होती है और चर्चा हमारी होती है, ऐसा करिश्मा एकनाथ शिंदे साहब का है, ऐसा जलवा हमारे नेता का है। हॉटेल पॉलिटिक्स नाही आहे हे। आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी
स्पष्ट केलं आहे की बघा आमचे काही नगरसेवक पहिल्यांदा निवडून आलेले आहेत, त्यांना प्रशिक्षण देणं असेल, आमच्या नगरसेवकांची एकमेकांशी ओळख होणं असेल किंवा महापालिकेत अगदी प्रस्ताव कसा मांडायचा इथंपासूनचं त्यांना प्रशिक्षण देणं किंवा आपल्या प्रभागाचा विकास करत असताना मिड टर्म, शॉर्ट टर्म, लाँग टर्म विजन कसं ठरवायचं या सगळ्या गोष्टीचं ट्रेनिंग देण्यासाठी आम्ही तिथे हॉटेलमध्ये जमलेलो आहोत. कशाला विनाकारण काळजी करताय? भाजप सुरुवातीला शिवसेनेला 50 जागा द्यायला तयार होते. 50 ऐवजी 90 जागा देऊन पश्चाताप झाल्याचं आता भाजप नेते खासगीत सांगू लागले. पुढच्या निवडणुकीत भाजप जागा वाटप करताना मुंबईत फुटपट्टीचा वापर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसं झालंच तर शिवसेनेचं अवघड होऊन बसण्याची शक्यता आहे. कपिल राऊत, झी 24 तास, मुंबई.